तर आतमध्ये गेल्यावर कसं होतं, बाहेर काढल्यावरती कसं होतं, आत बाहेर केल्यावरती कसं होतं, आणि आता तुझ्यात घातल्यावरती कसं होतं, तुझ्या ढुंगणात पाय घातल्यावरती कसं होतं. मित्रांनो, ह्या येडचाळ करणाऱ्या दाढी हाय पण बाईवानी वागते, पुरीवानी वागते. ह्याचं याला समजणं झालं हे काय करतंय, ह्याच्या आयुष्यात काय चाललंय. अरे आपल्या दोन तंगड्यांच्या मध्ये सलवारच्या मध्ये तलवार आहे आणि तू असा का वागतोयस, गोरा चिट्टा दिसतोय, चांगली दाढी बिडी आहे. तुला बघितलं तर मला ते पहिल्यांदा वाटलं की हो डेंजर असणार बाबा, ह्यो काहीतरी असं म्हणजे धडाकेबाज बोलत असेल, पण हे आत नाही एकदम तिच्या आईला नरम पाव निघाले. तर ह्याचा आज आपण थोडंसं व्यक्तिमत्व ह्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे, आदर्श याचा आपण थोडंसं आज घेणार आहे. कारण की हे करतंय कसं, वागतंय कसं, तुम्ही बघितलं असेल ह्याचा व्हिडिओ आपल्या फीडमध्ये, तुमच्या फीडमध्ये सोशल मीडियावरती कधी तर तुम्ही बघितला असेल, तुम्हाला बघायला मिळाला असेल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राइब करा. सारे मुझे बेबी बेबी कह के बुला रहे हैं। आप लोगों को सबको मैं बेबी लगता हूँ। मित्रांनो, ह्या येडचाळ करणाऱ्या माणसाचं नाव आहे स्पॅरो. ह्याला स्पॅरो म्हणतात. गोरा पान दाढीवाला, बाईसारखं करणारा, सगळं बाईसारखं असं येडचाळ करणारा माणूस म्हणजे हा स्पॅरो. ह्याला वाटतंय की मी एक पोरगी आहे, पोरगीसारखं कपडे घालून पोरीसारखं वागतो, असं करतो. म्हणजे नेमकं काय करतो, लोकांचं ढुंगण जळवायचं हे काम करतो. जसं माझं ढुंगण जळालंय म्हणून याच्यावरती मी आता व्हिडिओ बनवायला लागलोय. बात तो सही है. स्वतः म्हणला की बाबा मला सगळेजण बेबी बेबी म्हणतात. अरे कुठली बेबी, अरे 30-40 वयाचा आता मला वाटतं रेडा झालायस आणि कसली बेबी रे. ये देखिए, ये इस दफा मैंने ना टेडी बेयर वाला ड्रेस पहना है और ये टेडी बेयर, ये देखिए इसका ट्राउजर भी टेडी बेयर जैसा है। मित्रांनो, खरंच मला तरी याचा व्हिडिओ बघून तरी मला तरी अशी कीव येते माझ्या असं मनात. मला वाटतंय माझ्या हृदयाचं ठोकं थांबतात. मला तरी असं वाटतंय की बाबा आज जर डायनासोर जिवंत असता तर ह्याच्यावरती चढवला असता. कसं येडचाळ करते, कोणीतरी मागणं घातल्या का वरळते, आऊच आऊच, याच्या आईच्या आऊच. कौन जी, ये क्या है, क्या है ये? ढोंगणातली क्रीम पार्सल करून दिली. अरे ते पार्सल आलंय, त्यात काय आहे उघडून बघ की. ते पार्सल आहे दिसत नाही वे, ये क्या है, ये क्या है, असं का करतंय. त्याच्या आईला हितला मेंदू इथं खाली ढोंगणात असल्या. उघड, ते पार्सल आहे, त्यात काय आहे बघ. तुला कोणतरी दिलं असेल, घरात त्यांचं कोणतरी पार्सल असेल. ये किस तरह का पार्सल है? ये क्या भेज दिया किसी ने? मित्रांनो, हे असं बायल्यासारखं वराडतंय. तुम्ही याच्यावरनं अंदाज लावू शकता की हे कुठल्या थराला जाऊ शकते. ह्या लोकांचं कसं असतं माहिती आहे की मित्रांनो, केस वाढवत्यात, दाढी मिशा असलं तर फरक पडत नाही. असं बाईसारखं थोडंसं पोरगीसारखं वागलं, रील्स बनवल्यात की ह्यांचं रात्रीत फॉलोअर्स मिलियन लाखामध्ये जातात. ही रात्रीत व्हायरल होत्यात. जसं हे झालं येडचाळ करतंय. मित्रांनो, ही खरोखर ही अशी बाईसारखी नसत्यात. ही फक्त फॉलोअर फेम मिळवण्यासाठी ही अशी करतात. पण मित्रांनो, रियालिटी ही आहे की याच्या खऱ्या आयुष्यामध्ये हे एक पोरगा आहे, याच्या सलवारमध्ये तलवार आहे. हे याला माहिती आहे तरी पण हे असं बाईलीसारखं वागतंय. कारण की याला फॉलोअर्स वाढतात, याचं फेम वाढतंय. कुछ नहीं मामा, मामा किसी ने ऑरेंज कलर की कोई चीज भेजी है। ये किस तरह की चीज है यार, मुझे नहीं समझ आ रही। अरे बिना मेंदूच्या माणसा, तो फोन आहे आयफोन 17 प्रो. नाव ऐकलेस काय? तो फोन तुला कोणीतरी पाठवलाय पार्सल मधून का तू मागवलायस काय माहित. तो फोन आहे. तो म्हणतो हे काय, हा हे मला माहित नाही, भगव्या रंगाची काय कुठली गोष्ट आहे. अरे तो फोन आहे. आजकाल एखादं 5वी-6वीतलं ते पण राहू दे, दुसरी-तिसरीचं पोरगं पण सांगेल तो फोन आहे आणि तो कसा चालवायचा, त्याच्यामध्ये ऍप कशी इन्स्टॉल करून पबजी कशी खेळायची, कुठली गेम कशी खेळायची, त्या मोबाईलमध्ये रील्स कशा बघायच्या, इंस्टाग्राम कसं उघडायचं, त्याच्यावरती असं दादागिरी गुंडगिरीचं स्टेटस कसं लावायचं, हे आजकालची पोरं हे सगळं करून दाखवतील दुसरी-तिसरीची पोरं. आणि ह्याला अजून माहित नाही ही कुठली वस्तू आहे, भगव्या रंगाची वस्तू. हे कुणी काय पटवलं ह्याला असं वाटायला लागले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे कुणी काय पटवलं हे असा म्हणतोय. अरे तो मोबाईल आहे रे. मित्रांनो, डान्स करता करता व्हिडिओ रील्स असा ह्यो बनवतोय पण लाज मला वाटायला लागली. मला आता खरंच वाटायला लागलं की याच्या आई बाबाने जर त्या रात्री रोमॅन्स केला नसता तर खरंच बरं झालं असतं. ही चूक अशी घडली नसती. हे काय करतंय, कसं वागतंय, ह्याचा जरा ह्याला स्वतःच व्हिडिओ जरा ह्याला बघायला हवा कुणीतरी. हे काय करतंय, च्या आईला डोक्याला उगच तिची मला परिणाम झाल्यागत. अरे काय करतोयस रे, पलीकडच्या काकूचा वाळत घातलेला गाऊन घातलास का काय. अरे तिच्या आईला जरा पोरासारखा वाग रे, सलवार मध्ये तलवार आहे तुझ्या आणि तू असा काय करतोयस, बायलीवानी का वागतोयस. मध्ये आम्ही व्हिडिओ बनवत होतो सोन्यावरती, ते पण असंच करतंय तुझ्या गती बघ. शुभम विशाल माझी सटून गेले. शुभम विशाल, मला तरी वाटतंय सोन्यानी तू भाऊ भाऊ अच्छीला, लांबचं का असं ना भाऊ भाऊ अच्छीला. तुमचा पप्पा मला वाटतं एकच असेल.
बात तो सही है। तो असं का करतोय? त्या बाईचा काकीचा पलीकडच्या कडे जाऊन तो गाऊन काढून दे जा. तो गाऊन तिथं वाळत घातलेला तू आणलास वय रे? सफीरा स्टाइल। सब लोग सोच रहे होंगे कि आखिर मैंने क्या पहना हुआ है, आखिर ये क्या है। अरे काय रे विचित्र माणसा, काय तुला काय वाटते? तू काय बाबा काय तुझं काय डोकं काय कुठं काय घाण सोडलेस का काय रे? काय दाखवायला लागलायस नेमकं? तू म्हणतोस हे मी काय घातलंय कुणाला माहिती आहे का? अरे आतलं तुझ्या सगळं दिसतंय, गठळ्या सकट सगळं दिसतंय. अमूल मागची चड्डी घातली का कुठली ती? आतलं गठळ्या सकट दिसतंय आणि वरनं सगळं असं मच्छरदाणी सारखं काय घातलंय? खिडकीचं कर्टन काढून आणलंस का काय कुणाच्या? हाँ मैं एक बच्चे की माँ हूँ, हाँ मैं एक बच्चे की माँ हूँ. ह्या स्पॅरोच्या डोक्यात मेंदू आहे का नाही हे आपल्याला पण माहित नाही. पण ह्यो आता काय म्हणतोय? ह्याच्या हातात आहे ते पोरगं माझं आहे, ह्याची मम्मी मी आहे, ह्याची आई मी आहे. अरे तू आई आहेस, तू त्याचं खानदान आहेस, तू त्याचा परिवार आहेस, बरोबर आहे सगळं. ते पोरगं हातातलं ते खोटं खोटं घेतलंयस ते पण तुझं आहे. पण मी काय म्हणतोय, ते पोरगं काढलेस कुठनं? पुढं तर तुझ्या सलवारमध्ये तलवार आहे, मागणं कुठनं ढोंगणातनं ओढून काढलंस का काय? समझ रहे हो? समझ रहे हो आप? जरा चांगल्या घरातला दिसतोय, जरा चांगलं वाघ. हे येडेचाळ बंद कर. उगाच रील्स मध्ये हे फॉलोअर्स वाढतात म्हणून हे असलं कंटेंट बनवू नकोस. बनव कंटेंट पण चांगला बनव. उगाच हे असं आऊच आऊच करतोयस मागणं कोणतरी गाठल्यागत. जरा चांगला वाघ की मग आमच्यासारखे लोक तुला रोस्ट करत नाहीत. तो क्या मुझे जीने का हक नहीं? हाँ अगर मेरी शादी नहीं हुई और मेरी गोद में ये बच्चा है, हाँ ये बात सच है. खरंच मित्रांनो, याच्या ढोंगणात लय मोठा किडा आहे. मला तरी वाटतं याच्या ढोंगणातला किडा एकच माणूस काढू शकतोय. तो 2-3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा. ते दारू पाजतंय मित्राला आणि करतंय, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा. ते माणूस ह्याच्या आयुष्यात आलं की नाही, ह्याचं आयुष्य सुखमय होऊन जाईल बघा. हे येडचाळ करायचं कुठेतरी बंद होईल. मित्रांनो, हे आजकालचं जग आहे की नाही, हे असं झालंय. कलियुग आलंय म्हणतात की नाही, ते खरंच आलंय. काय लोक करतात, आज कोणतरी रात्रीत व्हायरल होतोय, उद्या कोणतरी होतोय, परवा कोणतरी होतोय, रोज रात्रीत कोणतरी व्हायरल होतोय, कोणतरी फेमस होतोय ह्या रील्सवरती, या इंस्टाग्रामवरती, या सोशल मीडियावरती. पण तो कंटेंट क्रिएट करणारा जो फेमस झालेला, जो व्हायरल होतोय रात्रीत, तो काय चांगला कंटेंट करून कोण व्हायरल होत नाही. परवा बघितलं असा पोरगा आणि पोरगी व्हायरल झाली, लिंक दे, हे लिंक दे, ते लिंक दे. त्यांचं पण आयुष्य आहे, त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली असेल. खोटं बोलायचं नाही. बाबा मान्य करून घ्या, सगळ्यांनी बघितलं, मला मान्य आहे, आम्ही पण बघितलं. पण आता समजून घ्यायचं, प्रत्येकाचं आपल्याबरोबर झालं असतं तर आपण काय केलं असतं ते सगळं असू दे. आता हे प्यारो बघा कसं येडचाळ करते. ह्याच्या आईबाबानं चूक केली म्हणून ही चूक झाली, पण असू दे. आता हे जन्माला आलं, एवढं मोठं झाले, पण ह्यानं असं करायला नको पाहिजे ना. आऊच आऊच असं कोण करतंय वे? बाकी काही नाही. ह्याला कोणी सांगा, कुणीतरी जाऊन याच्या घरात कोणीतरी, मला वाटते पोस्टमनला पत्र लिहा आणि पाठवा. याच्या घरात कुठं पत्ता मिळतोय का बघा, ह्याला पाठवा. फोन नंबर याचा मिळतोय का बघा, मला द्या. ह्याला कुठेतरी मी फोन लावतो आणि सांगतो, बाबा असलं येडचाळ करू नकोस, डोक्याला ताप होतोय आमच्याकडच्या माणसांच्या. उगाच दिवसभर काम करून रानात माणसं येत आणि तुझं हे असं आऊच आऊच बघायचं वय. तिच्या आईला रील्स उघडली, इंस्टाग्राम उघडलं, सोशल मीडियाचं कुठलंही ॲप उघडली की ह्याचं पहिल्यांदा येते आऊच. अरे काय तू काय करतोय? अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. जरा लाज वगैरे काय आहे का नाही तुला? मित्रांनो, इथंच आता आपण थांबूया. बाकी काय ना, आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करून टाका.